कोरोनाच्या वेळेसच माझं लग्न झालं होतं. म्हणजे ज्याला खूप जास्त इच्छा असते ना. तर सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज आपण एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यालाच आता सध्या मी आता फ्रेश वगैरे झाले आंघोळ करून. तर चला मग आता आपण सुरुवात करूयात आजच्या लॉंग व्हिडिओला. तर आज आपण सगळ्यात अगोदर आता काय करू, पूजा करून घेऊयात. त्याच्यानंतर मग आपण नाश्त्याची वगैरे तयारी करूयात. चला तर मग आपण सगळ्यात अगोदर देवपूजा करूयात. तर आता उन्हाळ्याची कसं फुलं पण जास्त नाही आहेत. तर मी म्हटलं आता एखादं झाड वगैरे बाहेर लावावं, पण कसं आहे कुंडीत झाड लावायचं आणि उन्हामुळे सगळं सुकून पण जाते. त्याच्यामुळं म्हणलं आताच नाही, आता नंतर मग मी जेव्हा आता थोडंसं पाऊस वगैरे पडेल आणि तेव्हाच मग मी झाडं लावलं. म्हणजे कसं पहिल्यांदा झाडं काहीतरी लावायले आणि ते पण सुकून जातात. म्हणजे याच्यावरून दुसरं दुःख मला नाही वाटत काय असेल म्हणून. त्याच्यामुळे मी आता सध्यात काही झाडं वगैरे लावले नाही. तर इथे झाडं खूप आहेत मला लावायचे आहेत, पण आताच नाही लावणार. नंतर थोडासा पाऊस वगैरे पडलं जुलै महिन्यात नंतर मग मी झाडं लावेल. आणि मग म्हणजे आता लावल्याच्यानंतर फर्स्ट टाईम झाडं लावले आणि ते पण काहीच नाही येणार. म्हणजे पहा ना. मग आपण नाश्त्याची तयारी करूया. मी इथं थोडेसे पोहे वगैरे भिजवून घेतले आणि कांदा वगैरे कट करून घेतला. तर आपण आज पोहे करूयात. आता पोहे म्हणजे थोडेसेच करणार आहेत मला आणि थोडीशी सुट्टीला शेंगदाणे टाकायचे पोह्यामध्ये, कारण मला शेंगदाणे आवडत नाही. आता हिला आवडतात, तुमच्यासाठी थोडीशी टाकते. बाकी सगळ्यांना शेंगदाणे आवडतात. तुम्ही तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तर मला शेंगदाणे आवडत नाही जास्त. मी टाकलं तसं खाते, पण असं नाही आवडत. ओके ठीक आहे बस. म्हणजे मी असल्याच्यानंतर स्वयंपाक करता हिला जोडपट थोडीशी पाहिजेच असते. त्याच्यामुळं आज उशीर झाला श्रुतिका उठायला ना तुला. आणि याचं कसं आहे माहिती का, हिला पोहे केल्या म्हणजे पेक्षा अति जास्त पांढरे पोहे जास्त भिजवलेले आवडतात. तर चला आता आपण तेच करूया थोडीशी. म्हणजे मला असं वाटलं होतं आज डायरेक्ट स्वयंपाक करा, पण आता भूक खूप लागली आणि उशीर पण झाला. त्याच्यामुळे अगोदर थोडासा नाश्ता करूया. तर हा वाला जो मसाला डब्बा आहे ना, तर तुम्ही ऑनलाईन मागवलाय, मिशोवरून मागवलाय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग सांगा, मी छान आहे हा मसाला. थोडं बंद केलं माझ्या डोळ्यातनं मिरचीचा हात पूर्ण लागला आणि डोळा असं लाल होता ना, त्याच्यामुळे बंद केलं. पुन्हा आज खूपच गरमी व्हायली उन्हामुळं. तर आता मी स्वयंपाक करून घेते, मग त्याच्यानंतरच मग व्हिडिओ बनवायला घेते. कारण मग स्वयंपाक करत करत मध्ये मध्ये नाही होत, कारण आता गरमी पण खूप व्हायली. तर चला आता मी इथं कुकर लावले, वरणाला फोडणी वगैरे देते आणि पोळ्या करते. ऐकू यायले का सगळ्यांना? तर आता आपलं सगळं काम झालंय. तर म्हणलं चला आता रिलॅक्स थोडंसं बसावं आणि तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ शूट करावं. तर चला आता म्हणजे सांगायचं झालं तर मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सांगते. तर आता माझं चॅनलचं नाव आहे श्रुतिका पाटील. तर माझं चॅनल ते माझ्या म्हणजे पिल्लूच्या नावावर आहे, म्हणजे माझ्या मुलीच्या नावावर आहे. तर तिचं नाव आहे, तर माझं नाव आहे प्रिया. तर आपले व्हिडिओ खूप आता यायले. तर म्हणजे आपण मिनी ब्लॉगचे पण व्हिडिओ टाकवलं. तर आता साधारणतः आज त्याचा 27वा दिवस आहे. मी अगोदर पण टाकू लागले तेव्हा छान व्ह्यू येऊ लागले. आता सध्या थोडंसं व्ह्यू कमी यायले. तर त्याचं कारण दुसरं आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला मी आज तुम्हाला ना म्हणजे काही गोष्टी सांगणार आहे. तर मी कुठली आहे, काय आहे, माझं गाव कोणतं, किंवा माझी काही लग्नाची स्टोरी तुमच्याबद्दल शेअर करणार आहे. तर चला आपण आपलं सुरुवात करूया. तर मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण लॉंग व्हिडिओ घ्यायला मी म्हणलं तुम्हाला सुरुवात केलेली आहे. तर खरं सांगायचं म्हटलं तर मी आता सध्या इकडे गडचिरोली राहते. मी प्रॉपर आता तिकडली आहे, परभणीची आहे. मी मराठवाड्यातली आहे मी. आणि खूप जणांना माहीत पण आहे मी तिकडली आहे म्हणून. जे माझे अगोदरचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तेव्हापासून पाहता, जे पहिल्यापासून श्रुतिकाचे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत पण नाही. पण चला आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. मी परभणीची आहे आणि
लग्नाची स्टोरी सांगायची म्हणलं झालं तर लग्नाची स्टोरी आता काय सांगावं. तर माझं लग्न हे म्हणजे 2021मध्ये झालं होतं. 2020 म्हणलं की आपल्याला कसं कोरोनाची आठवण येते. आणि हो, कोरोनाच्या वेळेसच माझं लग्न झालं होतं. म्हणजे ज्याला खूप जास्त इच्छा असते ना, की हौस असते किंवा लग्नात मी हे करेल, लग्नात ते करेल, किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या की आपण अगोदरपासूनच हे करतो की माझ्या लग्नात मला हे करायचं आहे. तर तसं झालं. तर लग्नाची स्टोरी सांगायची म्हणलं झालं तर ते कोरोनामध्ये लग्न होतं. तर अगोदर जेव्हा लग्न वगैरे जमलं तेव्हा काही एवढं म्हणजे कोरोना नव्हता आला, म्हणजे थोडासा कमी झाला होता. पण जे लग्नाच्या टाईमला माझ्या म्हणजे आता जाते पुंजतात का, तेव्हापासून तर एवढा कोरोना झाला, म्हणजे आता ते आमच्या शेजारचेच मरण पावले. त्याच्यामुळं मग ते खूपच तेव्हा भीती वाटू लागली कोरोनाच्या काळामध्ये. मग झालं असं की त्या 15 दिवसातच एवढा कडक लॉकडाऊन लागलं की मग आमचं लग्न तर मग इतक्या म्हणजे सकाळीच झालं, 10 वाजताच लग्न झालं. तर तेव्हा खरंच करोनाचा काळ, आणि तेव्हा कुणाला माहीत पण होत नव्हतं की आता करोना कधी जाणार हे, किंवा आपण थोडंसं लग्न थोडंसं पोस्टपोन करावं. पण तसं कोणाला काही माहीत नव्हतं की करोना कधी जाणार होतं, कारण तो 1-2 वर्ष सुरूच होता ना. पण कसं एक माणसाला खूप लग्न म्हणलं की ते एक स्पेशल मुवमेंट असते, म्हणजे जास्त करून तो मुलींचा एक स्पेशल मुवमेंट असते. त्यांना प्रत्येक गोष्टी तिथं करायच्या असतात की मी माझ्या लग्नात हे करेल ते करेल. तशा माझ्या पण होत्या, पण आता त्या काही गोष्टी राहून गेल्या. पण तसं सांगायचं तर माझं शॉपिंग वगैरे सगळं काही झालंच होतं. म्हणजे माझी साडीची वगैरे शॉपिंग जी आहे ती जालन्याला केली होती, आणि ते पूर्ण साडीची शॉपिंग झाली. माझे ब्लाऊज वगैरे शिवून झाले. मेकअपला पण मी सांगितलं होतं, जे की आपल्या परभणीच्या आहेत मनीषाताई, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, त्यांना सांगितलं होतं. आणि त्या इतक्या लॉकडाऊनमध्ये त्या आल्यासुद्धा होत्या मेकअप करण्यासाठी. पण पिंगळी आणि परभणी कसं जवळ गाव आहे, तर त्या आल्या पण होत्या मेकअप करण्यासाठी. पण आपलंच एवढं फास्टमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, पण काय काय गोष्टी राहून गेल्या. आणि मेन म्हणजे कसं, एका मुलीचं प्रत्येक स्वप्न असतं की तिचं काय म्हणतात ते लग्नाची हळद, हे सगळ्या गोष्टी तिच्या घरी व्हावं. म्हणजे तेव्हा ना माझं जे घर होतं ते एकदम साधं होतं. असं वाटत होतं की म्हणजे आता मला वाटत होतं स्वतःला की माझ्या घरीच सगळ्या गोष्टी व्हावं. पण आता नवीन निघाले सगळ्या गोष्टी की अरे आपलं घर असं हे, मग थोडंसं कुठंतरी दुसरीकडे करावं आपण. मग ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या अगोदर सगळ्या होत्या. पण जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा मग आमचं सगळं जे आहे हळद कुंकू ते सगळं माझ्या घरीच लागलं. त्याच्यामुळं ते एक म्हणजे इतकं छान झालं माझ्यासाठी की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं घर कसं का असं ना, पण जे हळदीचं मंडप आहे ते आपल्या स्वतःच्या घरीच असावं. प्रत्येक मुलीचं किंवा मुलीच्या आईचं स्वप्न तसंच असतं की आपल्याच घरी असावं बाबा ते सगळ्या गोष्टी. तर माझ्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या घरीच झाल्या, भलेही ती लॉकडाऊनमध्ये लग्न हो. पण म्हणजे ज्या गोष्टी होत्या समजा करायच्या त्या पूर्ण म्हणजे झाल्या हाऊस वगैरे. पण एवढं आहे की थोडंसं असं धुमाकूळमध्ये हे म्हणजे आता लॉकडाऊन म्हणल्याच्या नंतर कसं कोणीच जास्त नव्हते आले पाहुणे रावणे. आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे का, माझे सासरकडचे जे पाहुणे आहेत त्यांना तर मी खूप दिवस माहीत पण नव्हते, म्हणजे आमची भेट पण नव्हती झाली. नंतर मग सगळ्यांना भेटीगाठी झाल्या, नंतर मग सगळ्यांच्या ओळख वगैरे झाल्या. आणि असंच म्हणजे फोटोमध्ये वगैरेच पाहिलं होतं त्यांनी मला. तर अशी ही लॉकडाऊनची स्टोरी होती. आता लॉकडाऊनमध्ये खूप जणींचं लग्न झालं, असं नाही की लॉकडाऊन आलं म्हणून कोणी लग्न नाही केलं. खूप त्या काळात खूप लग्न पण झाले, चोरून इकडं तिकडं खूप लग्न झाले. तर आणि झालं असं की माझं लग्न झालं की 15 दिवसानं मग महिन्यानं लॉकडाऊन पूर्णपणे म्हणजे पूर्ण संपलाच. तर असं नंतर वाटू लागलं की अरे थोडे दिवस राहिलं असतं तर चांगलं झालं असतं की लॉकडाऊन पूर्ण संपून गेला. पण तेव्हा आपल्याला माहीतच नव्हतं. आणि लॉकडाऊनची सिच्युएशन तुम्हाला तर माहिती आहे किती भयानक होती ती. म्हणजे आणि जे भेले ते गेलेच असंच काम होतं त्याच्यामध्ये. ज्यांना कोरोना झाला त्यांना ते गेलेच म्हणजे. पण ती सिच्युएशन पण खरंच खूप बेकार होती. तर असं झालं माझं लॉकडाऊनमध्ये लग्न, लॉकडाऊनच्या सगळ्या गोष्टी. आता खूप जणीचं पण लॉकडाऊनमध्ये लग्न झालं असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा कोणाकोणाचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं तर. तर आता मी तुम्हाला माझी सगळी गोष्ट माहिती सांगितलीच आहे की मी कुठली आहे काय. आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या. पण माझं चॅनल जे आहे @श्रुतिका पाटील नावानं आहे, आणि माझं नाव प्रिया आहे, आणि माझं चॅनल माझ्या मुलीच्या नावावर आहे. ओके, तर सगळ्यांना आता हे कन्फर्म झालं. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.